मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। इयत्ता 5वी गणित यामध्ये आपण पुढचा घटक अभ्यासणार आहोत, व्यावहारिक गणित, अप्लाइड मॅथेमॅटिक्स। यामध्ये उपघटक 5.2 शेकडेवारी या घटकाचा आज आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत। शेकडेवारी या घटकावर साधारणपणे 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये अपेक्षित असतात। चला तर जाणून घेऊया, शेकडेवारी म्हणजे काय, व्हॉट इज पर्सेंटेज। दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळेला पर्सेंट किंवा शेकडा हा शब्द ऐकतो। आणखीन यासाठी एक शब्द वापरला जातो, या ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह दिसते बघा, टक्के। परीक्षेत मिळालेले गुण टक्क्यांच्या रूपामध्ये बऱ्याच वेळेला सांगितले जातात। तर शेकडेवारी म्हणजे काय, तर शेकडेवारी म्हणजेच शतमान, दिलेल्या आकड्याला 100च्या प्रमाणात मोजणे। मोबाईलची बॅटरी जेव्हा चार्जिंग होत असतं त्यावेळेला आपल्याला किती पर्सेंट आहे हे दाखवलं जातं, राईट। फुल झाली म्हणजे 100%, या ठिकाणी आपल्याला दिसते 10%। किंवा कपड्यांच्या दुकानामध्ये 70% सेल, 50% ऑफ, अशा प्रकारे आपल्याला बऱ्याच वेळेला या पाट्या लागलेल्या दिसून येतात। मग शेकडेवारी म्हणजेच 100च्या प्रमाणात मोजणे। मग या ठिकाणी 40% ऑफ म्हणजेच काय, तर 100 रुपयावर 40 रुपये। समजा 100 रुपयाचा एखादा टी शर्ट असेल तर त्यावर 40% म्हणजे 100 ला 40 रुपये 100 मध्ये कमी, ऑफ म्हणजे कमी, राईट। म्हणजेच तो शर्ट आपल्याला किती रुपयाला मिळणार आहे, 60 रुपयाला। तर अशा प्रकारे 100च्या प्रमाणात पर्सेंट काउंट केले जातात। आता अपूर्णांक जर असतील, त्या अपूर्णांकांचं शेकडेवारीत रूपांतर करताना आपल्याला काय करायचं असतं बघा, 1/2 हा अपूर्णांक दिलेला आहे, याचे आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे। तर याचा छेद आपल्याला 100 करायचा आहे, कारण अपूर्णांक जो आहे तो आपल्याला त्याचा छेद जो आहे तो 100 करायचा आहे। कारण शेकडेवारी म्हणजेच काय, तर आपण काय करतो आहोत, या ठिकाणी 100च्या प्रमाणामध्ये आपण ते काउंट करतो, मोजतो। म्हणजेच या ठिकाणी 100 येण्यासाठी आपल्याला 50 ने गुणावं लागेल, म्हणून अंशाला पण 50 ने गुणलं, म्हणजेच या ठिकाणी आपण छेद 100 करण्यासाठी सममूल्य अपूर्णांक वापरला। म्हणजेच हे झाले 50/100 म्हणजेच 50%। बघा, 100च्या प्रमाणात झाले म्हणजेच काय झाले, 50%। म्हणजेच अपूर्णांक 1/2 म्हणजेच किती आले, 50%। तर पट पद्धतीने टक्केवारी थोडक्यात काढण्यासाठी काही छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। उदाहरणार्थ बघा, दिलेल्या संख्येचा 1% आणि 10% काढून घ्यावेत आणि त्यानंतर पट पद्धतीने आपण थोडक्यात टक्के काढू शकतो। फॉर एक्झाम्पल बघा, 400चे 10% आपल्याला काढायचे आहे। 400चे 10% किती येत आहेत, 40। काय केलं तर 10% काढताना 1 0 कमी करायचा, लक्षात ठेवा।
10% जेव्हा काढायचे असतील तेव्हा काय करतो आहोत आपण, एक शून्य कमी करायचा. आता 400चे 20% जर आपल्याला विचारलं तर 400चे 10% काढताना काय केलं, एक शून्य कमी केला. म्हणजेच समजा 20% ऑफ 400 असं असेल. ओके, ऑफ 20% ऑफ 400. तर आपण काय केलं, पहिले आधी 10% काढून घ्या. 10% किती काढताना काय करणार, एक शून्य कमी केला म्हणजे आले 40. म्हणजेच 10% इज 40. One more 10% because this is 20%. So 10, this is 40 plus 40, that is 80. Therefore 20% of 400 is equal to how much, 80. Okay, so this is the shortcut. आपण जर आपल्याला एखाद्या संख्येचा 20%, 30% काढायचा असेल तर थोडक्यात काढण्यासाठी 10% काढताना आपण काय करणार आहोत, एक शून्य कमी करणार आहोत. पुढचं 225 चे 10%. आता या ठिकाणी बघा 225 आहे. या ठिकाणी शून्य कमी करू शकत नाही. मग आपण काय करणार, एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर दशांश चिन्ह द्यावे. सो 22,225. आपण इथे शून्य कमी करू शकत नाही आहोत, परंतु इथे काय करणार आहोत, दशांश चिन्ह. गिव्ह डेसिमल पॉइंट आफ्टर दिस वन स्टार्टिंग फ्रॉम राईट. ओके, सो 22.5. संख्येचा 12.5% काढणे. कोणत्याही संख्येचा 12.5% आपल्याला काढायचे असतील तर त्या संख्येला 1/8 ने गुणायचे आहे. मल्टिप्लाय दॅट नंबर बाय 1/8. फॉर एक्झाम्पल 12.5% ऑफ 376. 376 चे 12.5%. मग या ठिकाणी आपल्याला 376 गुणिले चे म्हणजे गुणिले 12.5 आणि टक्के म्हणजेच अपॉन 100. हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार. इन्स्टेड ऑफ दॅट, त्यापेक्षा आपण काय करू शकतो, 376 इंटू 12.5 अपॉन 100 करण्यापेक्षा 376 इंटू 1/8. कारण 12.5 अपॉन 100 म्हणजेच किती आहेत, 1/8. म्हणून थोडक्यात 1/8 ने आपण गुणाकार करायचा. 8 या ठिकाणी भाग लावल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 47. 8 4 जा 32, 8 7 जा 56. सो आन्सर इज 47. या थोडक्यात लक्षात ठेवा या गोष्टी. जर 12.5% काढायचे असतील तर 1/8 ने दिलेल्या संख्येला गुणा. एखाद्या संख्येचा 20% काढणे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 10% काढा आणि 10%, 10% या 10च्या पटीत आपण अधिक करत चला, किंवा त्या संख्येला 1/5 ने गुणा. 1/5 ने, किंवा जर दशांश अपूर्णांक असेल तर 0.2 ने गुणा. राईट. फॉर एक्झाम्पल बघा 225 चे 20%. आता 225 चे 20% पुन्हा या ठिकाणी बघा शून्य नाहीये शेवटी, म्हणजेच आपल्याला दशांश चिन्हामध्ये मिळणार. त्याऐवजी आपण 1/5 ने गुणू शकतो. तर 225 गुणिले 1/5 हा भागाकार सोपा आहे. 5 चोक 20, 5 5 25, म्हणजेच उत्तर आलं 45%. ओके, तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. 10% काढायचे असतील तर आपण एक शून्य कमी करणार आहोत. 12.5% काढायचे असतील तर 1/8 ने गुणणार. 20% काढायचे असतील तर 1/5 ने गुणणार. 25% काढायचे असतील तर 1/4 ने गुणायचं. लक्षात ठेवा. बघा 25% ऑफ 44 मल्टिप्लाय बाय 1/4. So it is very easy. Answer is 11. Right? तर 25% काढायचे असतील तर 1/4 ने गुणा आणि दशांश चिन्ह असेल तर 0.25 ने गुणा. 50% काढायचे असतील तर 1/2 ने गुणा. आता आपण बघितलं 1/2 चे टक्के जेव्हा आपण रूपांतर करतो अपूर्णांकाचं तेव्हा ते किती येतात, 50%. म्हणजेच 50/100.
तर संख्येचे 50% काढण्यासाठी दिलेल्या संख्येला 1/2 ने गुणा. 50% ऑफ 90, so 90 into half, answer is 45. ओके, तर अशा प्रकारे काही क्लुप्त्या लक्षात ठेवा, याचा सराव करा आणि कमीत कमी वेळामध्ये अचूकपणे आपण यांनी उत्तरे काढू शकतो. 1200 पैकी 144 म्हणजे किती टक्के? बघा, 1200 पैकी 144 म्हणजे किती टक्के? कसं काढायचंय बघा, तर 144 गुणिले 100 upon 1200. This 20 will get cancelled. 12 12 जा 144. Answer is 12. आता हे बघा, 1200 पैकी 144 म्हणजेच हे आपण उदाहरण अशा प्रकारे सोडवणार आहोत. 1200 पैकी 144 म्हणजेच किती टक्के? म्हणजेच 100 पैकी. टक्के म्हणजेच काय? शेकडेवारी म्हणजे आपण 100च्या प्रमाणात. 100 पैकी किती? राईट, हे असं उदाहरण येणार. या ठिकाणी आपण x मानणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1200 into x equal to 144 into 100. Therefore, x is equal to 100 into 144 upon 1200. Right? 20 get cancel. 12 12 जा 144. काय केलं आपण या ठिकाणी? पैकी एवढे इंटू 100 अपॉन दिलेला नंबर. ओके, आता आपण काही प्रश्न बघणार आहोत. नमुना पहिला, 150 चा शेकडा 64 म्हणजे किती? हाऊ मच इज 64% ऑफ 150? चा किंवा ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. कसं उदाहरण सोडवणार? सो 150 इंटू चा म्हणजे इंटू गुणाकार शेकडा 64. शेकडा 64, शेकडा म्हणजेच आपण कसं लिहितो? 64 अपॉन 100. राईट, हे लक्षात घ्या. म्हणजेच 150 इंटू 64 अपॉन 100 कॅन्सल. 5 2 जा 10, 5 3 जा 15. अगेन कॅन्सल. 2 3 जा 6, 2 2 जा 4. आन्सर इज 96. Therefore, correct answer is option number 1. Okay. So, of म्हणजे into percent. 64% means 64 upon 100. पुढचा प्रकार बघूया. एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. कसं असतं उदाहरण बघा. एका गोठ्यात शेकडा 40 म्हशी आहेत. एकूण प्राणी 800 असतील तर म्हशी किती? There are 800 animals in a cow shed. 40% of them are buffaloes. How many buffaloes are there? Now remember, 40% शेकडा 40 म्हणजेच काय? So 40 upon 100. Okay, this is important. 40 upon 100, that is, these are buffaloes. 40% of buffaloes. Total animals are 800. Therefore, we have to multiply by 800. ओके, हे उदाहरण आपण खरं सोडवायला गेलो तर आपल्याला असं सोडवावं लागणार बघा. 100 शेकडा 40 म्हणजे 100 पैकी 40 म्हशी, तर 800 पैकी एकूण म्हशी किती हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार? 800 into 40 upon 100. राईट, सो इन शॉर्ट, हाऊ टू वी हॅव टू डू 800 ऑफ 40%. म्हणजे 800 गुणिले शेकडा 40 म्हणजेच 800 गुणिले 40 छेद 100. 2 शून्य याला कॅन्सल झाले. किती झाले? 8 चोक 32. म्हणजेच एकूण म्हशी आल्या 320. ऑप्शन नंबर 3. 0.2 म्हणजे किती टक्के? हाऊ मेनी पर्सेंट इज 0.2? या ठिकाणी आपल्याला ही संख्या दशांश अपूर्णांकात दिलेली आहे. 0.2 is a decimal fraction, right? So we want in the percentage means we want denominator as a 100. आपल्याला छेद 100 पाहिजे. मग 0.2 ही संख्या आपण अपूर्णांकात लिहून घेऊया. 0.2 म्हणजेच किती? 2 upon 10.
right? So with the help of numerator and denominator we can write 0.2 as 2 upon 10. आपण व्यवहारी अपूर्णांकात लिहिले 2/10. आता छेद आपल्याला 100 पाहिजे, इथे 10 आहेत, म्हणजेच आपल्याला कितीने गुणावं लागणार? येस, बाय 10. सो इट विल बिकम 100. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला याचा सममूल्य अपूर्णांक काढावा लागणार आहे. सो 2 upon 10 into 10 upon 10. So 20 upon 100, that is 20%. Right? So what is the answer? Option number 2, 20%. तर दशांश अपूर्णांकाचा टक्के काढताना लक्षात घ्या, पहिले आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल आणि नंतर त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधावा लागणार आहे. ओके. 50चा 50% बरोबर किती? 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. 50% of 50 is equal to how much? 50% म्हणजेच काय? सो 50 into चा म्हणजे गुणाकार, 50%. सो 50 into 50%. तुम्ही कॅल्क्युलेट करा पटकन. पर्सेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे अपॉन 100. युअर टाइम स्टार्ट्स नाव. किंवा आणखीन एक छोटी क्लुप्ती तुम्हाला सांगते, 50% काढायचे आहेत म्हणजे आपल्याला 1/2 ने गुणायचं आहे. तर 50चा 1/2 म्हणजे 50चा अर्धा भाग करायचा. तोंडी उत्तर आपण काढू शकतो. येस, व्हॉट इज द आन्सर? 25. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? सी हियर. सो दिस 2 0 गेट कॅन्सल. 5 5 are 25. किंवा या ठिकाणी 50 ला आपण 1/2 ने गुणलं, उत्तर आलं आपलं किती? 25. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रकार आपण बघूया. 75चा 12% बरोबर किती? व्हॉट इज 12% ऑफ 75 किलोमीटर? आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला 12% ऑफ 75 किलोमीटर विचारलेले आहेत. राईट? मग 75 किलोमीटर इंटू 12%. राईट? म्हणजेच काय करावं लागणार? 75 इंटू 12 अपॉन 100. भाग लावा या ठिकाणी. 25 चोक 100, 25 त्रिक 75, 4 एके 4, 4 त्रिक 12. उत्तर आलं 3 3 जा 9. सो आन्सर इज 9 किलोमीटर. दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. जर या ठिकाणी आपल्याला किलोमीटरचे मीटर वगैरे आन्सर विचारलं असतं तर आपल्याला किलोमीटरचे पहिले मीटर करून घ्यावे लागले असते. रिमेंबर दिस. 30 किलोग्रॅमचे 40% बरोबर किती? व्हॉट इज 40% ऑफ 30 किलोग्रॅम? अगेन 40% ऑफ 30 किलोग्रॅम किंवा 30 किलोग्रॅम चे म्हणजेच गुणाकार. सो 30 इंटू 40%. Percent means 40 upon 100. You can do this. Your time starts now. Yes, what is the answer? Let's check this. So 30 into 40 upon 100. Both zeros will get your cancel. So answer will be 12. That is the option number 1. Hope your answer is right. Right? 800 ग्रॅम हे 5 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे? What percent is 800 gram of 5 kilogram? Now here this is in gram and this is in kilogram, right? Therefore remember both these measurements should be same. परिमाण आपल्याला काय पाहिजे? सारखी असणं आवश्यक आहे. म्हणून आपण 5 किलोग्रॅमचे ग्रॅम करून घेणार. 5 किलोग्रॅम इज इक्वल टू 5000 ग्रॅम. राईट? आता हा प्रश्न कसा आहे बघा. 800 ग्रॅम म्हणजेच 800 ग्रॅम इज इक्वल टू 5000 ग्रॅम ऑफ व्हॉट पर्सेंट?
किती टक्के, सो लेट इट बी एक्स. एक्स पर्सेंट म्हणजेच काय, एक्स अपॉन 100. सो 800 ग्रॅम इज इक्वल टू 5000 इंटू एक्स अपॉन 100. आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणजेच या 100 ने आपण इथे जाऊन गुणणार आणि या 5000 ने भागाकार करणार. राईट. थोडक्यात आपण काय करणार, 800 अपॉन 5000. आता आपल्याला काय पाहिजे, शेकडे टक्के पाहिजेत, शेकडेवारी हवं आहे, टक्के हवे आहेत, म्हणजेच छेद आपल्याला काय पाहिजे, 100. मग हा 100 येण्यासाठी, या छेदाचं 100 करण्यासाठी आपण काय करतो, 5000 चे 100 करायचे, म्हणजेच ऑब्विसली या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. राईट. मगाशी आपण 1/2 बघा, 1/2 होते, या 2चं आपल्याला 100 मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण 50 ने गुणलेलं होतं. मग आता 5000चं 100 मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 50 ने भागावं लागणार आहे. सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. व्हॉट इज द आन्सर? येस, 800 अपॉन 5000 डिवायडेड बाय 50 डिवायडेड बाय 50. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण करून घेतलं. सो answer is, this 0 is getting cancelled. So 100, 16 upon 100, that is 16%. Option number 1. लक्षात घ्या कशा प्रकारे आपण केलं. काय केलं थोडक्यात, 800 upon 5000 and try to convert this 5000 in terms of 100 because we want percent. So to convert this 5000 into 100, what we have to do? We have to divide by 50. So 16 upon 100, 800 divided by 50. If you solve this, 16 5 are 80. So 0 0 get cancelled. 5 16s are 80. So answer is 16%. So in this way you can calculate by the easiest way. 500 रुपये वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. बघा, 500 रुपये वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढली, राईट, तर नवीन किंमत किती. हे उदाहरण कसं सोडवायचं बघा, तर 500 गुणिले 20% आपण काढणार आहोत, येतील ती आपण त्याच्यामध्ये मिळवणार आहोत. सोपी पद्धत आणखीन, 10% काढताना आपण बघितलं 1 0 कमी करावा, म्हणजेच 500चा 10%, 1 0 कमी गेला म्हणजेच किती आले, 50. बरोबर, म्हणजेच 50 आले. आता 10% 50 आपल्याला 20 ने म्हटलंय, म्हणजे अजून 50, म्हणजे 50 अधिक 50 किती झाले, 100. म्हणजे 500 ची किंमत कितीने वाढ, नवीन किंमत विचारली आहे, उत्तर किती येणार, 600. 500 अधिक 100 म्हणजे 600. हे झालं शॉर्टकट मेथड. या पद्धतीने आपण करू शकतो. 500 गुणिले 20% म्हणजेच किती आले, 500 गुणिले 20 छेद 100. 2 0 इथे कॅन्सल झाली, किती आले, 100. मग आता मूळ किंमत 500 आणि 100 ने वाढली म्हणजे 500 अधिक 100, उत्तर आलं 600. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके, तर तुम्ही दोन्ही पद्धतीने, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. मधुने त्याच्याजवळ असलेल्या रकमेपैकी 25% रक्कम मला दिली. जर त्याने मला 200 रुपये दिले तर मधु जवळ किती रुपये होते. बघा, त्याच्याजवळ असलेल्या रकमेपैकी 25% रक्कम मला दिली, त्याने मला 200 दिले. आता 200 आणि 25%, 25% म्हणजे 1/4, म्हणजे त्याच्याजवळ 200 रुपये त्याने मला दिले म्हणजे किती असणार, तोंडी तुम्ही काढू शकाल, किती येत आहे, येस, 25 4 जा 100, सो 2 4 जा 8, 800. तुम्ही तोंडीही काढू शकता. आपण कसं उदाहरण सोडवणार आहोत बघा, त्याच्याजवळ असलेले पैसे आपण एक्स मानले, एक्सच्या 25% रक्कम दिली,
म्हणजे x चा 25% म्हणजेच किती दिले आहेत त्याने 200 रुपये. सो x इंटू 25% म्हणजेच x इंटू 25/100 इज इक्वल टू 200. या ठिकाणी गेल्यानंतर 25/100 हे काय होणार 100/25. सो x इज इक्वल टू 200 इंटू 100/25. 25 8 जा 200. So 8 into 100 is 800. So option number 3 is the correct answer. आता पुढचा एक प्रकार बघूया आपण. 2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हे प्रश्न आहे. एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45%, फणसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. जर जंगलात एकूण 5000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? In a forest there are 50% babul trees, 45% teakwood trees, 20% jackfruit trees and remaining are jamun trees. If there are 5000 trees in all, tell the number of jamun trees. Okay? 15%, 45%, 20% and remaining are jamun trees. So total, suppose this is 100%, right? For this 15% babul, next 45% teakwood, this is babul, this is teakwood, and 20% one minute. And this is 20% jackfruit, right? So what remaining are jamun trees. So what is remaining? So see, this much part is covered with babul, teakwood and jackfruit. Total trees are 5000. So we have to calculate 5000 पैकी किती झाडं कसली आहेत? जांभळाची आहेत. 5000 पैकी 15, 45, 30 एवढी इतर झाडं आहेत. उरलेली जांभळाची, म्हणजेच या तिघांची आपण बेरीज करून ती 100 मधून वजा करून उत्तर काढू शकतो. बघा, बाबुल ट्रीज 15%, टीकवूड ट्रीज 45% and jackfruit trees 20%. So total trees becomes 80%, right? So 80%, this is total 80% other trees. Number of jamun trees, remaining jamun trees. So how many of jamun trees? 20% jamun trees will be there, right? So we have to calculate 20% of 5000 means 5000 into 20 upon 100. Okay, this is the simple way to calculate. So jamun trees will be 20%. Number of jamun trees will be 20% of 5000. So 20% means 20 upon 100 into 5000. Cancel these two zeros. 25 is 100 and this zero, total will be 1000. So number of jamun trees will be 1000, option number 3. ओके, कसं काढायचं कळलं? तर अशा प्रकारे टोटल तुम्ही करून घ्या. किती पर्सेंट आले? 80%. 80% इतर झाडं आहेत, म्हणजेच उरलेली जांभळाची झाडं किती पर्सेंट असणार? 20%. अदरवाइज तुम्हाला 80% ऑफ 5000 काढावं लागेल. आलेली संख्या तुम्हाला पुन्हा 5000 मधून वजा करावी लागेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? Which of the following statement is false? 4 statements are given. 20% of 100, 10% of 200, 5% of 400 and 10% of 300. Let's calculate. 100 चा शेकडा 20. So 100 into 20 upon 100. So cancel. What is the answer? Yes, 20. So this one is correct. Next, 10% of 200. 200 चा शेकडा 10. 200 into 10 upon 100. Again these two zero will cancel. 10 to the 20. Third one,
400चा शेकडा 5, 5% of 400. So 400 into 10 upon 100. Again 2 zeros will cancel. 5 4 जा 20. And 10% of 300. So 300चा शेकडा 10, 300 into 10 upon 100. So answer will be 30. So which one is wrong? Yes, option number 4 will be wrong. आता या ठिकाणी बघा शेकडा 20 सांगितल्याप्रमाणे मगाशी मी 10% काढून घ्या म्हणजेच एक शून्य गेला 10 आला अजून 10 म्हणजे 20 आलं उत्तर बरोबर. पुन्हा इथे 200चा शेकडा 10 एक शून्य गेलं 20. 400चा शेकडा 5 या ठिकाणी 400चा शेकडा 5 तुम्ही 10% काढून घ्या 400चा 10% म्हणजे एक शून्य घेणार 40 येणार 5 विचारलाय निम्म करा म्हणजे किती आलं उत्तर 20. येस आणि या ठिकाणी 10 म्हणजे एक शून्य गेलं किती येतं उत्तर 30 पण या ठिकाणी हे 20 आहे. अशा प्रकारे तुम्ही थोडक्यातही हे उदाहरण सोडवू शकता. 9,900 चे 9% किती? What will be 9% of 9,900? नेक्स्ट पॅटर्न या ठिकाणी ही संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे. This is in words. So first of all, you have to write this number in digits. 9%. Okay, 9%. So 9,900. 9,900. 9,900 ही संख्या लिहून घ्या. त्याचे 9% into 9%. So calculate this. Your time starts now. Yes, what is the answer? 9,900 into 9 upon 100. 2 zeros will be cancelled. Multiply this, you will get 891. So option number 1 is the correct answer. पुढचा प्रकार बघा 20 मनगटी घड्याळे रुपये 56,250 ला विकली गेली. एकूण नफा 6,250 रुपये होता. तर या व्यवहारात नफा किती टक्के होता? आपण नफा तोटा शिकलेलो आहोत. शेकडेवारीमध्ये या ठिकाणी आपल्याला नफा विचारलेला आहे. 20 wrist watches were sold for rupees 56,250. Total profit was 6,250. What was the profit %? Now sold for rupees 56,250. So this is the selling price is given. This is the profit. So we will find out first cost price. Selling price 56,250. Profit is 6,250. Therefore cost price will be what is selling price minus profit. So it will become 56,250 minus 6,250 which will be equal to 50,000. प्रॉफिट पर्सेंट आपल्याला काढायचं आहे म्हणजेच आपण काय करणार प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट टोटल प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. सो टोटल प्रॉफिट इज 6,250 upon 50,000 into 100. Cancel this 2 zero. This 1 zero will also get cancelled. If you divide this, you will get answer. How much? 12.5%. 25 to 50. Here 25. Dividing by 2, you will get answer 12.5%. Option number 3 is the correct answer. बघा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे शेकडा आपल्याला नफा विचारलेला आहे. तर शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला पहिल्याची कॉस्ट प्राइस काढावी लागेल. एकूण नफा भागिले काय आहे खरेदी किंमत गुणिले 100 केल्यानंतर आपल्याला शेकडा नफा मिळू शकतो. पुढचा एक प्रकार बघा 2019 शिष्यवृत्ती परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. ओमकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर परीक्षा किती गुणांची होती? परीक्षा किती गुणांची होती हे आपल्याला काढायचं आहे. Omkar passed an exam scoring 510. So he got 510 marks which is equal to 68%. Then how many marks was the exam conducted? So 68% of
x total marks will be equal to how much? 510. Now what is 68%? 68 upon 100 into x equal to 510. Therefore we have to calculate x. X is equal to 510 upon 100 into 68. 17 4 जा 68, 17 3 जा 51 0. Again 4 1 जा 4. How much here? 4 7 जा 28. 0.45 जा 20. 7.5 into 100, that is equal to 750. Therefore the exam will be of 750 marks. Option number 2 is the correct answer. Okay. तर काय प्रश्न आपल्याला विचारलाय त्याप्रमाणे फ्रेम करा आणि थोडक्यात उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. 1250चा 12% म्हणजे किती? 12% of 1250 is equal to how much? Very easy. 1250 into 12%. Try to calculate this. Your time starts now. Yes, what is the answer? 1250 into 12 upon 100. When you solve this, you will get this 0 will get cancelled. 5 2s are 10. 5 2s are 10. 5 5s are 25. 2 6s are 12. So 25 6s are 150. Option number 3. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा म्हणजे उदाहरणांमध्ये असणारी विविधता, कशा प्रकारे प्रश्न विचारलेला असतो, त्याप्रमाणे आपण उत्तर कसं शोधलं पाहिजे याचा तुम्हाला अंदाज येईल आणि अचूकतेने तुम्ही उदाहरणे सोडवू शकाल. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.